इचलकरंजी आणि शिवप्रेमी तरुण असं एक वेगळंच समीकरण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा औचित्य साधून इचलकरंजीतील शिवतीर्थावर आज अलोट गर्दी झाली होती। शिवज्योत नेण्यासाठी हातात भगवे ध्वज घेऊन येणारे तरुण कार्यकर्ते, त्यांच्याकडून होणारा शिवछत्रपतींचा जय जयकार यामुळे संपूर्ण वातावरणात एक वेगळं चैतन्य निर्माण झालं होतं। इचलकरंजीत ठिकठिकाणी विविध मंडळांच्या वतीनं शिवजयंतीचे अनेकविध उपक्रम पार पडले। सायंकाळी आकर्षक विद्युत रोषणाईसह जल्लोषी मिरवणुकाही निघाल्या। शिवजयंतीच्या निमित्तानं इचलकरंजी परिसरात आज उत्साहाला उधाण आलं होतं। इचलकरंजी शहरात शिवजयंती अत्यंत दिमाखात साजरी होते। आज पहाटेपासूनच शिवज्योत नेण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांची शिवतीर्थावर वर्दळ दिसत होती। महात्मा गांधी पुतळ्याजवळ अमृत भोसले युवा शक्तीच्या वतीनं भव्य व्यासपीठ उभारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन झालं। इचलकरंजीतील अनेक संघटना, सार्वजनिक मंडळं यांनी आज भगवे ध्वज आणि भगव्या पताका फडकवून शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं पूजन केलं। ठिकठिकाणी शिवछत्रपतींचा पराक्रम विशद करणारे पोवाडे आणि स्फूर्तिगीता ऐकू येत होती। महापालिकेच्या वतीनं आमदार राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी महाराष्ट्र गीत आणि महाराजांची आरती झाली, तर एका महिलेनं लाठी काठी दांडपट्ट्याची प्रात्यक्षिकं सादर केली। यावेळी आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, नगरसेवक राजू बोंद्रे, रवी राजपुते, बंडा मुळीक, विद्या साळुंखे, सपना भिसे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान बालचमूंसह अनेक कार्यकर्ते आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत शिवतीर्थावर आले होते। त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही। आज दिवसभर भगवे ध्वज घेऊन शिवतीर्थावर येणारे कार्यकर्ते जय शिवाजी जय भवानीच्या गगनभेदी घोषणा देत होते, तर सायंकाळनंतर अनेक मंडळांनी जोरदार मिरवणुका काढल्या। पण या मिरवणुकीसाठी आणलेल्या डॉल्बीच्या आवाजानं शिवतीर्थ परिसरातील जाणकार मंडळींनी नाराजी व्यक्त केली। एकूणच इचलकरंजीमध्ये आज मोठ्या दणक्यात शिवजयंती साजरी झाली।